पूजान संगोपे आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। लहान मुलांमध्ये सर्रासपणे दिसून येणारा त्रास म्हणजे बाळाच्या पोटामध्ये गॅसेस होणं आणि गॅसेस साठल्यामुळे होणारी पोटदुखी, पोटकडक होणं, बाळाला अस्वस्थता, उलटी, मळमळ होणं। लहान मुलांमध्ये रडण्याचं सगळ्यात जास्त कारण म्हणजे बाळाच्या पोटामध्ये साठलेले गॅस हेच असतं। त्यामुळे लहान मुलांच्या पोटामध्ये गॅस साठू नये, गॅस साठण्याची काय कारणे आहेत, त्यासाठी काय प्रभावी उपाय करू शकतो, बाळाच्या पोटामध्ये गॅसेस साठले आहेत हे कसे ओळखावे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या बाळाला खूप लवकर आराम मिळायला मदत होईल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाळाला सतत खूप जास्त गॅस होत असतील तर ते कमी करण्यासाठी मसाज आणि व्यायाम याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता। लहान बाळ अचानक आणि जास्त रडण्याचं सर्रासपणे दिसून येणारं कारण म्हणजे पोटामध्ये गॅस होणं। बाळाला 3-4 महिने पूर्ण होईपर्यंत गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो। जशी जशी बाळाची हालचाल वाढते, बाळ पालतं पडतं, बसता येतं आणि जसं जसं बाळाचं पचन सुधारतं तसा हा त्रास आपोआपच कमी होऊन जातो। त्यामुळे सुरुवातीलाच हा गंभीर आणि काळजीचं कारण नाही। सुरुवातीला बाळ जास्त झोपून असतं, बाळाची शारीरिक हालचाल होत नसल्याने गॅसचा त्रास जास्त असतो। बाळाची हालचाल होईल तसा हा त्रास कमी होतो। तरी बाळाला सुरुवातीला हा त्रास होऊ नये त्यासाठी काळजी घेणं आणि त्रास झालाच तर प्रभावी उपाय करणं गरजेचं असतं, कारण गॅसेसमुळे होणाऱ्या वेदनाही बाळाच्या तुलनेने खूप जास्त असतात। बाळाला गॅस झाले आहेत हे ओळखण्यासाठी काही लक्षणं दिसतात। बाळामध्ये यातील काही लक्षणे एकत्रितपणे दिसून येत असतील तर त्यावरून आपण बाळाला गॅस झाले आहेत ते ओळखू शकता। बाळ अचानकपणे सतत आणि खूप जास्त पोटाला तराटे देऊन रडत असेल तर बाळाच्या पोटामध्ये गॅसेस झाले आहेत हे आपल्या लक्षात येतं। बऱ्याच वेळा जोपर्यंत गॅसेस बाहेर पडत नाहीत तोपर्यंत बाळाच्या पोटात गॅस झाले आहेत हे ओळखणं कठीण असतं, त्यामुळे ही लक्षणावरून आपण ओळखू शकता। बाळ जर अशा पद्धतीने रडत असेल, बाळाच्या पोटाला हात लावून पाहणं गरजेचं असतं। जेव्हा बाळाच्या पोटामध्ये गॅसेस झालेले असतात तेव्हा बाळाच्या पोटावर किंवा बेंबीजवळ बोटानं हलकं दाबून पहा। गॅस साठले असतील तर बाळ स्तनपानही घेत नाही किंवा काही खातही नाही। बाळाच्या पोटामध्ये गॅस त्रास होत असेल तर बाळाच्या पोटाला हात लावून पहा। बाळ जास्त रडत किंवा पोटाला हळूवार हाताने तुम्ही मसाज केला तर गॅसेस बाहेर पडतात आणि बाळ थोडंसं शांत होतं। बाळाला शांत झोप येत नाही, अस्वस्थता, चिडचिड वाढते आणि बाळ खूप रडतं। यावेळी बाळाला मळमळ आणि उलटी असेही त्रास होतात। बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त गॅस साठले असतील तर गॅस बाहेर पडल्याचा आवाजही येतो, पण बऱ्याचदा बाळाच्या पोटामध्ये साठलेले गॅस बाहेर पडतील त्याच वेळी गॅसेस झाले आहेत हे लक्षात येतं। परंतु गॅस बाहेर पडण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी तपासून पाहणं आणि बाळाच्या रडण्याचं, अस्वस्थ होण्याचं हेच कारण आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं। आता आपण बाळाच्या गॅस होण्याची काय मुख्य कारणे आहेत हे पाहूया, म्हणजे बाळाला गॅस होऊ नये म्हणून आपल्याला त्या गोष्टीची काळजी घेता येते आणि त्यानंतर आपण यासाठीचे प्रभावी असे 10 उपायही पाहणार आहोत। बाळाच्या पोटामध्ये गॅस साठण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे दूध पाजण्याची चुकीची पद्धत। बाळाला दूध पाजत असताना ज्यावेळी बाळ स्तनावरती पीत असतो त्यावेळी त्याचं डोकं हे त्याच्या शरीराच्या 30 ते 40 अंश उंच कोनामध्ये ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून दूध व्यवस्थित पोटात जाईल आणि बाळाच्या पोटामध्ये हवा जाऊन गॅस साठणार नाहीत। बाळ बाटलीने दूध पित असेल तर अशा वेळी दुधासोबतच बाटलीतील जास्तीची हवा ही बाळाच्या पोटामध्ये जाते। त्यामुळे स्तनपान घेणाऱ्या बाळाच्या तुलनेत बाटलीने दूध पिणाऱ्या बाळाला गॅसेसचा त्रास जास्त दिसून येतो। बाळाला बाटलीने दूध घेत असताना दुधाची बाटली पूर्णपणे भरलेली तिरकी पकडली असेल याची काळजी घ्या, म्हणजे बाटलीमध्ये जास्त हवा राहणार नाही आणि ती हवा बाळाच्या पोटामध्ये जाणार नाही। बाळाने बाटलीने किंवा स्तनांवरती प्रत्येक वेळी दूध पिल्यानंतर ढेकर काढणं गरजेचं आहे, जेणेकरून पोटात गेलेली अतिरिक्त हवा बाहेर येण्यास आणि घेतलेलं दूध व्यवस्थित पोटात जाण्यास मदत होते। त्यामुळे पोटामध्ये गॅस साठणार नाहीत आणि गॅस असेल तर ते बाहेर पडण्यास मदत होते। बाळाला अशा पद्धतीने जर बाटलीची पकड दिली तर दूध व्यवस्थित ओढता येतं आणि फक्त दूध पोटात जाऊन हवा जात नाही। उलट अशा पद्धतीने दिली तर दुधासोबत भरपूर सारी हवा ही बाळाच्या पोटामध्ये जाते। त्यासोबतच बाळाला व्यवस्थित खांद्याचा आणि हाताचा आधार देऊन बाळाला प्रत्येक वेळी स्तनपानानंतर ढेकर काढणं ही खूप गरजेचं असतं, जेणेकरून बाळाला हे पुढील त्रास होणार नाहीत।
बाळ स्तनपान घेत असताना दूध पुरेसे येत आहे का हे पाहणंही गरजेचं असतं, कारण बाळ दूध ओढण्याचा जास्त प्रयत्न करत असताना दूध येत नसेल तर खूप सारी हवा बाळ पोटामध्ये घेतं, त्यामुळे गॅसेस वाढण्याची शक्यता जास्त असते. एक स्तन पूर्ण रिकामा झाल्यानंतर बाळाला दुसऱ्या स्तनावरती स्तनपान देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळ दूध संपलं असताना दूध ओढण्याचा प्रयत्न करत बसणार नाही. सुरुवातीला बाळाचं पचन परिपक्व नसतं, त्यामुळे पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध किंवा योग्य प्रमाणात तयार केलेलं फॉर्म्युला मिल्क देणं गरजेचं असतं, जेणेकरून पचनाच्या कोणत्याही तक्रारी बाळाला होणार नाहीत. वेळेच्या खूप आधी बाळाला आहार देत असाल तर अशा वेळीही बाळाच्या पचनावरती ताण येऊन गॅसेस होण्याची, बद्धकोष्ठता, पोटदुखी हे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. बाळाला स्तनपानासोबतच 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बालगुटी जर चालू केली तर बाळाचं पचन सुधारण्यासाठी आणि सामान्यतः होणारे त्रास न होण्यासाठी मदत झालेली दिसून येते. बाळगुटीबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. बाळ जर खूप जास्त आणि सतत रडत असेल तर बाळाच्या पोटामध्ये भरपूर हवा जाते आणि त्यामुळे पोटामध्ये गॅसेस वाढण्याचं प्रमाण दिसतं. बाळ जर रडत असेल तर त्याचं काय कारण आहे आणि त्यावरती आवश्यक उपाय करणं गरजेचं असतं. लहान बाळ का रडत आहे, त्याची काय कारणे असू शकतात आणि ती कारणे कशी ओळखावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता. बाळ जेव्हा स्तनपान घेत असतं त्यावेळी आईने तिचा आहार सात्विक, ताजा, पौष्टिक आणि पथ्यकारक ठेवणं गरजेचं असतं. आईच्या आहारामध्ये जर सतत आणि जास्त बदल होत असेल, गॅसेस वाढवणारे पदार्थ आहारामध्ये जास्त येत असतील तर याचा त्रास बाळालाही होतो. आंबवलेले पदार्थ, चीज, बटर, बीन्स, कॉफी, मका, मैदा, बेकरी प्रोडक्ट, जास्त स्टार्चयुक्त पदार्थ, प्रिझर्व्ड फूड आईच्या आहारामध्ये खूप जास्त येत असतील तर आईला आणि बाळाला दोघांनाही गॅसेसचा त्रास होऊ शकतो. बाळंतिणीचा किंवा स्तनपान देणाऱ्या आईचा आहार कसा असावा याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. बाळ जर भुकेपेक्षा जास्त आणि सतत स्तनपान घेत असेल तर अशा वेळी गॅस होण्याची शक्यता खूप जास्त असते. बरीच लहान मुलं सतत स्तन तोंडामध्ये ठेवून दूध पिण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी दूध जास्त प्रमाणात बाळाच्या पोटात जातं किंवा जर दूध पुरेसं नसेल तर जास्तीची हवा यावेळी पोटामध्ये जाते. त्यामुळे हे पचनावरती ताण येऊन गॅसेसचा त्रास खूप जास्त होतो. बाळाच्या पोटात गॅस वाढू नये किंवा गॅस साठले असतील तर गॅसेस कमी करण्यासाठी प्रभावी 10 उपाय. बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ नये यासाठी प्रत्येक वेळी बाळाला स्तनपान दिल्यानंतर किंवा बाटलीने दूध पाजल्यानंतर खांद्याच्या आधाराने उभे पकडून व्यवस्थित ढेकर काढणं गरजेचं असतं. पोटातील गॅसेस कमी होण्यासाठी दूध व्यवस्थित पोटात जाण्यासाठी मदत होते. ढेकर काढल्यामुळे बाळाला उलटीचा त्रासही होत नाही. बाळाला प्रत्येक वेळी स्तनपान दिल्यानंतर ढेकर काढलं तर गॅसेसचा त्रास कमी झालेला दिसून येतो. बाळ 1.5 महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर दिवसातून 3 ते 4 वेळा 10 मिनिटांसाठी बाळाला खांद्याच्या आधाराने उभे घ्या. बाळाच्या पोटातील गॅस बाहेर पडण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाळाला अशा पद्धतीने घेतल्यामुळे मसल्सला ताकद मिळण्यासाठी आणि बाळाला खूप रिलॅक्स वाटण्यासाठी मदत होते. बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर दिवसातून 3 वेळा बाळाला 1 ते 2 मिनिटासाठी टमी टाईम द्या. बाळाला काही सेकंद किंवा 1 ते 2 मिनिटासाठी पोटावरती झोपवा. पोटामध्ये असलेले गॅस बाहेर पडण्यासाठी आणि बाळाच्या मसल्सला स्ट्रेन मिळण्यासाठी टमी टाईम देण्याचा खूप फायदा दिसून येतो. बाळाला नियमितपणे टमी टाईम दिल्याने गॅस वाढणार नाहीत किंवा साठलेले गॅस लवकर बाहेर पडायला मदत होते आणि त्यामुळे पचन सुधारायलाही मदत होते. बाळाला ढेकर काढल्यानंतर उभे पकडल्यामुळे किंवा नियमितपणे टमी टाईम दिल्यामुळे पोटामधील अतिरिक्त गॅस वाढून होणारे त्रास, पोटदुखी, अस्वस्थता, उलटी, मळमळ, पोट कडक होणं किंवा सूज येणं असे त्रास या टमी टाईम दिल्यामुळे कमी व्हायला मदत होते. बाळाला टमी टाईम देत असताना पालकांनी स्वतः सोबत थांबणं गरजेचं असतं. बाळाला सहज शक्य होईल तोपर्यंतच बाळाला पालतं झोपवा. यावेळी बाळाच्या मानेला हिसका बसणार नाही किंवा नाक कोंदणार नाही याची काळजी घ्या. बाळाला ढेकर काढत असताना बाळाच्या शरीरालाही व्यवस्थित आधार मिळेल याची काळजी घ्या. हिंगाचा मसाज नियमित दिवसातून 1 वेळा दिल्याने पोटात गॅस साठणार नाहीत किंवा साठलेले गॅस बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे पुढील त्रास टाळण्यासाठी मदत होते. 4 ते 5 चमचे कोमट पाण्यामध्ये पाव चमचा हिंग एकत्र करून बाळाच्या बोंबीभोवती आणि पोटावरती हलक्या हाताने 3 ते 4 मिनिट गोलाकार मसाज करा. याऐवजी तुम्ही कोमट आणि चिमूटभर हिंग एकत्र करून या मिश्रणाने मसाज केला तरीही गॅस लवकर बाहेर पडायला मदत होते.
नियमितपणे जर तुम्ही हे उपाय करत असाल तर गॅस साठणार नाहीत आणि जर गॅस साठले असतील त्यानंतरही हे उपाय केले तरीही लवकर आराम मिळतो. अंघोळीच्या वेळी बाळाच्या पोटावरती कोमट पाण्याची ओंजळ धरून पोटाला थोडासा शेक दिल्याने आणि मसाज केल्यानेही गॅसेस कमी होण्यासाठी मदत होते. बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त गॅस साठले असतील आणि बाळाला त्याचा त्रास होत असेल तर एक सुती कपडा गरम करून त्या कपड्यानेही बाळाला शेक देऊ शकता. यावेळीही बाळाला चटका बसणार नाही, भाजणार नाही किंवा पाणी किंवा कपडा जास्त गरम असणार नाही या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे बाळाला इजा होणार नाही. बाळाच्या पोटावरती ओव्याची पुरचुंडीचा शेक दिल्यानेही साठलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते. गॅसमुळे होणारी पोटदुखी, पोट कडक होणं हे त्रासही यामुळे कमी होतात. 2 ते 3 चमचा ओवा गरम करून सुती कपड्यामध्ये बांधून या पुरचुंडीने बाळाचं पोट आपण शेकू शकता. बाळाच्या पोटाला मोहरी तेलाने गोलाकार 5 ते 7 मिनिट मसाज केल्यानेही पोटातील गॅसेस बाहेर पडण्यासाठी मदत होते. बाळाला जर सतत गॅसेसचा त्रास होत असेल तर हिंगाचा मसाज, व्यायाम, टमी टाईम नियमित दिल्याने हे त्रास बाळाला होणारच नाहीत किंवा त्रास चालू झाले असतील तर ते लवकर कमी होतात. बाळाला गॅसचा त्रास जाणवू लागला त्यामुळे पोटदुखी, पोट कडक होणं, मळमळ, अस्वस्थता, बाळाने स्तनपान न घेणं हे त्रास जाणवू लागले तर बाळाला हिंगाचा मसाज आणि त्यानंतर ओव्याच्या पुरचुंडीने शेक दिल्याने फायदा झालेला दिसून येतो. तूप आणि हिंगाचा मसाज, मोहरी किंवा खोबरेल तेलाचा मसाज आणि त्यानंतर कोणताही एक शेक दिला तर त्रास लवकर कमी होण्यास मदत होते. बाळाला आंघोळीच्या पूर्वी नियमितपणे कोमट खोबरेल तेलाचा मसाज केल्यानेही गॅसेसचा त्रास न होण्यासाठी किंवा त्रास जर चालू झाला असेल तर कमी होण्यासाठी, गॅसेस पोटातून लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते. आंघोळीच्या पूर्वी बाळाला जसं पूर्ण शरीराचा मसाज दिला जातो तसेच पोटाचा मसाजही नियमितपणे देणं गरजेचं आहे. बाळ पालथा पडेल, उठून बसेल तसं गॅसेसचा त्रास आपोआपच कमी झालेला दिसून येतो. परंतु सुरुवातीला बाळाच्या पोटाची व्यवस्थित हालचाल होणं आणि गॅस साठणार नाही त्यासाठी नियमित मसाज आणि व्यायाम देणं खूप गरजेचं आहे. बाळाच्या मसाज देत असताना या स्टेप आपण फॉलो करू शकता किंवा याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. बाळाला कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकवत असताना किंवा आंघोळीच्या पूर्वी मसाजच्या वेळी काही व्यायाम नियमितपणे करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी बाळाच्या पोटावरती हलका दाब पडेल आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही असे व्यायाम नियमितपणे करून घेऊ शकता. त्यासोबतच बाळाला आंघोळीच्या वेळी पोटावरती कोमट पाण्याचा व्यवस्थित शेक दिल्यानेही गॅसेस वाढणार नाहीत. या सगळ्या गोष्टींची जर आपण नियमित काळजी घेतली तर पुढील त्रास आपसुकच रोखता येऊ शकतात. बाळाला स्तनपान दिल्यानंतर व्यवस्थित ढेकर काढून पुढच्या अर्धा तासानंतर आपण हे व्यायाम आणि मसाज बाळाला देऊ शकता, जेणेकरून पोटावर दाब पडल्याने बाळाची उलटी होणार नाही किंवा दुसरा कोणताही त्रास यामुळे बाळाला होणार नाही. नियमितपणे व्यायाम, मसाज केल्याने बाळाच्या पोटातील गॅस साठत नाहीत किंवा साठलेले गॅस बाहेर पडून पुढील त्रास रोखण्यास नक्कीच मदत होते. स्तनपान देणाऱ्या आईचा आहार पथ्यकारक असणं गरजेचं आहे. आईच्या आहारात नियमितपणे हिंग, ओवा, बडीशेप, भरपूर द्रव पदार्थ, पाणी असणं गरजेचं आहे, म्हणजे बाळाला हे त्रास होणार नाहीत. बाळ जेव्हा 6 महिने पूर्ण होईल त्यावेळी बाळाच्या आहारामध्ये हे पदार्थ नियमित देणं गरजेचं असतं. बाळाच्या पोटावरती कशा पद्धतीने मसाज करावा आणि व्यायाम कशा पद्धतीने करावे, काय काळजी घेणं गरजेचं आहे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया नवीन माहितीसह.